आपला जो पहिला धडा आहे मॅथ्स 2 चा तो आहे समरूपता. समरूपता. स्क्रीनवर जर तुम्हाला दिसत असेल तर हा आपला पहिला धडा आहे मॅथ्स 2 मधला, समरूपता. आता समरूपता म्हणजे काय? तर आपण आधीपर्यंत 9वी पर्यंत आपण जे शिकलो, 9वी पर्यंत आपण जे शिकलो ते एकरूपता शिकलो आपण. एकरूपता काय शिकलो बरं आपण? 9वी पर्यंत जे शिकलो ते आपण एकरूपता शिकलो. आता आपण शिकायचं आहे समरूपता. काय शिकायचंय बरं? समरूपता. बघा, समरूपता जे आहे ना आणि एकरूपता याच्यामध्ये काय फरक आहे? आजची तारीख आपली आहे 1 ऑगस्ट, बरोबर आहे? बघा, अजूनपर्यंत आपण जे 9वी पर्यंत शिकत आलोय ना ते होतं एकरूपता. आता एकरूपता आणि समरूपता याच्यामध्ये फरक काय आहे बरं? एकरूपता आणि समरूपता याच्यामध्ये काय फरक आहे बरं? तर एकरूपता म्हणजे काय माहिती आहे? तुम्हाला असं गमतीशीर उदाहरण देते बघा मी तुम्हाला. बघा, एकरूपता जर ओळखायचंय आणि समरूपता जर ओळखायचंय, माझा आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय? मॅम आवाज येतोय माझा? पूजा मॅम? हो मॅम, तुमचा आवाज आहे, ऑडिबल आहे. तर आज समरूपता आणि एकरूपता एक गमतीशीर उदाहरण देते तुम्हाला. बघा, जुळ्या बहिणी तुम्ही कधी बघितल्या? जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ बघितले कधी तुम्ही? जुळे भाऊ, भावंड, जुळे. पण ते जुळे म्हणजे कसे? एकदम एकसारखे दिसणारे, म्हणजे काहीच फरक नाही त्यांच्यात आणि कोणाला ओळखूच येत नाही. फक्त आहे ना, जुळी भावंड कोणाला ओळखता येतात माहित आहे? त्यांची नावं वेगवेगळी असतात. आमच्या वेळेला माझी एक मैत्रीण होती, त्यांचं त्या दोघी जणी बहिणी होत्या जुळ्या, एकदम म्हणजे सेम टू सेम. त्या दोघींमध्ये काहीच फरक नाही. एकीचं नाव होतं सविता, एकीचं नाव कविता. आम्हाला ओळखूच यायचं नाही कोण सविता कोण कविता. आम्ही नेहमी कन्फ्युज असायचो. फक्त दोघींना कोण ओळखायचं माहितीये बरोबर? त्यांची आई ओळखायची. बाकी कोणालाच ओळखता यायचे नाही ते. त्या मुली दोघी किंवा कोण ह्यातली सविता, त्या मुलींना विचारावं लागायचं, तू कोण ग? तू सविता की तू कविता? कारण एवढं त्यांच्यामध्ये साम्य होतं ना की ते एकदम एकदम सेम टू सेम. अशा दोघी बहिणी होत्या. तसेच जुळे भाऊ पण असतात, एकदम सेम दिसणारे, तशीच्या तशी. आता एकरूपता म्हणजे काय बघा? एकरूपता म्हणजे अशी जुळ्या भावांसारखी किंवा बहिणींसारखी असते, म्हणजे एकदम तंतोतंत, सेम टू सेम. एकरूप. एकरूप असणं म्हणजे आता माझा हा जो तळहात आहे हा या तळहाताशी एकरूप होतो. याचा अर्थ काय? तो या तळहाताशी तो तंतोतंत जेव्हा जुळतो, म्हणजे या हाताची बोटं आणि ह्या हाताची बोटं उंचीला वगैरे सगळी सारखी आहेत, तेव्हा आपण म्हणतो की हे जे दोन माझे तळहात आहेत ते एकरूप आहेत. मग तसंच भूमितीमध्ये पण आपण वेगवेगळ्या आकृत्यांची एकरूपता बघितलेली आहे, एकरूपता आपण बघितलेली आहे. आपण रेषाखंडाची एकरूपता बघितलेली आहे, आपण कोनांची एकरूपता बघितलेली आहे. ऐकताय ना मुलांना? एकरूप 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 मी सांगते बघा तुम्हाला, आपण एकदा रिव्हिजन करूया. एकरूप म्हणजे काय? खरा तर आपला धडा कोणता आहे? आपला धडा आहे समरूपता. पण समरूपता शिकण्याआधी आपल्याला एकरूपता माहित पाहिजे आणि एकरूपता आणि समरूपता याच्यातला फरक माहित पाहिजे.
दोघांमध्ये काय फरक आहे हे आपल्याला माहित पाहिजे. मग आधी आपण शिकूया एकरूपता काय असते. एकरूपता काय असते बघा. आपण भूमितीमध्ये आपला मॅथ्स 2 जो आहे तो भूमिती विषय आहे. मग भूमितीमध्ये आपण काय करतो, भूमितीमध्ये आपण वेगवेगळ्या आकृत्यांचा अभ्यास आहे आपल्याला. जसं आधी पण आपण 9वी पर्यंत बऱ्याच आकृत्यांचा अभ्यास शिकलेलो आहोत. आपण आता शिकणार आहोत एकरूपता आधी शिकणार आहोत, मग समरूपतेकडे आपण वळणार आहोत. ऐकताय ना मुलांनो? एकरूपता ऐकायची. एकरूपता म्हणजे काय? वेगवेगळ्या आकृत्यांची एकरूपता आपल्याला शिकायची. मग आपण सुरू करूया कशापासून माहितीये का? आपण सुरू करूया रेषाखंडापासून. आपण सुरू करूया रेषाखंडापासून. रेषाखंडांची एकरूपता. पहिला आपण घेऊया रेषाखंडांची एकरूपता. आता रेषाखंड म्हणजे काय, तर असा मी एक रेषाखंड काढलाय. हा ए बी हा रेषाखंड आहे. आणि दुसरा रेषाखंड पी क्यू काढलाय. मग हा ए बी रेषाखंड पी क्यू रेषाखंडाला एकरूप केव्हा होतो बरं? ए बी रेषाखंड आणि पी क्यू रेषाखंड एकरूप कधी होणार बरं? जेव्हा एबी ची लांबी, मी लांबी मोजणार एबीची. समजा एबी ची लांबी 5 सेंटीमीटर असेल. पट्टीने आपण मोजतो की नाही? ती एबी ची लांबी मोजली, ती 5 सेंटीमीटर असेल. आणि पीक्यू ची लांबी मोजली, ती सुद्धा मला 5 सेंटीमीटर मिळाली पट्टीने मोजल्यानंतर. याचा अर्थ रेषाखंड एबी आणि रेषाखंड पीक्यू या दोघांचीही लांबी समान आहे. लांबी समान आहे. किती आहे लांबी दोघांचीही? 5-5 सेंटीमीटर. मग जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते, जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते. समान आहे की नाही लांबी? पट्टीने आपण मोजली, दोघांची लांबी 5 सेंटीमीटर आहे. समान असते तेव्हा ते रेषाखंड एकरूप असतात. ते रेषाखंड एकरूप असतात. म्हणजे याचा अर्थ हे जे दोन रेषाखंड आहेत, रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यू, हे एकरूप आहेत. कारण त्यांची लांबी समान आहे. लांबी समान आहे म्हटल्यानंतर ते एकरूप असतात. एबी ला उचलून मी पीक्यू वर जर ठेवलं, एबी उचलून एबी रेषाखंड उचलला आणि पीक्यू वर ठेवला, तर तो तंतोतंत जुळणार, पुढे मागे अजिबात नाही होणार. बरोबर पीक्यू वर बसणार तो एबी, कारण दोघांची लांबी समान आहे. मग तंतोतंत जुळणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना एकमेकांशी, त्यांना आपण एकरूप असं म्हणतो. बरोबर आहे? एकरूप रेषाखंड आपण शिकलो. एकरूप रेषाखंड कोणते? ज्यांची लांबी समान आहे, त्या रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड असं आपण म्हणतो. हे झाली रेषाखंडांची एकरूपता. रेषाखंडांची एकरूपता. आता तशीच आपल्याला कोनांची एकरूपता सुद्धा आहे. कोन आठवतं का? आता कोण एकरूप केव्हा? आणि लिहिताना कसं लिहायचं माहितीये मुलांनो? एकरूपता लिहिताना लिहायची कशी असते सांगते. आता हे दोन रेषाखंड एकरूप आहेत की नाही, ते लिहायचे कसे असतात? मध्ये त्यांचे चिन्ह द्यायचं असतं. आता रेषाखंड ए बी जो आहे त्याला आपण रेख ए बी शॉर्टकट मध्ये लिहितो. रेषाखंड पूर्ण लिहिण्यापेक्षा आपण रेख ए बी असं लिहितो. रेख ए बी एकरूप रेख पी क्यू, हे जे चिन्ह आहे हे एकरूपतेसाठी आपण वापरतो.
बरोबरच्या वरती असा एस काढायचा झोपलेला, त्याला म्हणतात एकरूपतेचं चिन्ह. मग दोन रेषाखंड एकरूप आहेत तर ते या चिन्हाने तुम्ही दाखवू शकता. पण दोन रेषाखंड एकरूप केव्हा झाले? जेव्हा त्यांची लांबी सारखी झाली. रेषाखंड AB एकरूप रेषाखंड PQ कधी? जेव्हा लांबी AB ची लांबी, हे बघा, दोन रेषाखंड एकरूप कधी होतात? जेव्हा AB ची लांबी, हा L आहे, L म्हणजे लेंथ, L आपण वापरतो, लेंथ AB म्हणजे लांबी, AB ची लांबी आणि PQ ची लांबी जेव्हा समान असते, समान असते, बरोबरचं चिन्ह दिलंय बघा, म्हणजे दोघांची लांबी समान असते, तेव्हाच आपण म्हणू शकतो की रेख AB ही रेख PQ ला एकरूप आहे. जर आणि जर दोन रेषाखंडांची लांबी समान, तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात. दोन रेषाखंड एकरूप होण्यासाठी काय अट आहे? अट आहे ना, दोन रेषाखंड एकरूप कधी? जेव्हा त्यांची लांबी समान आहे. मग हे असं लिहायचं असतं, जर लेंथ AB म्हणजे AB ची लांबी बरोबर PQ ची लांबी, तर रेख AB एकरूप रेख PQ. ही झाली रेषाखंडांची एकरूपता. कळते का मुलांनो? समजते का? ऐकताय ना सगळेजण? हो. बर, आता आपण बघूया कोनांची एकरूपता कशी असते. कोनांची एकरूपता, आता कोन म्हणजे काय? तर कोन हा काय कसा असतो? दोन किरणांचा संयोग संच, म्हणजे दोन किरण एकत्र केले आपण, हा एक किरण आणि हा एक किरण, असे दोन किरण एकत्र केले, त्यांचा ओरिजिन म्हणजे त्यांचा आरंभ बिंदू एकच आहे, त्याला कोन म्हणतो. हा कोन आहे, कोन ABC असा कोन आहे. तर या ABC चा शिरोबिंदू B आहे, म्हणजे कोन तयार होतो B जवळ, म्हणून त्याला शिरोबिंदू म्हणायचं. B जो आहे तो कोनाचा शिरोबिंदू आहे. आणि कोणाचं नाव लिहायचंय तर कोन ABC लिहू शकता तुम्ही. या कोणाचं नाव तीन प्रकारे लिहिता येतं. कोणत्याही कोणाचं नाव आहे ना, हे तीन प्रकाराने आपल्याला लिहिता येतं. कोन ABC, कारण B शिरोबिंदू आहे, CBA, किंवा फक्त कोन B लिहिलं तरी चालतं, एक अक्षरी किंवा तीन अक्षरी. कोणाचं नाव हे एकतर एक अक्षरी लिहा किंवा तीन अक्षरी लिहा. या कोणाचं, एका कोणाचं नाव तीन प्रकारे लिहिता येतं. कोन ABC, कोन CBA किंवा कोन B फक्त. आता समजा हा एक कोन आहे, कोन ABC, मी ABC घेते, कोन ABC, आणि तसा दुसरा पण एक कोन आहे, एक दुसरा कोन आहे, त्याचं नाव आहे PQR. त्याचा शिरोबिंदू Q आहे. या कोणाचं नाव PQR आहे, कोन PQR. आणि या कोणाचं नाव ABC आहे, कोन ABC. कोन ABC आणि कोन PQR एकरूप कधी होऊ शकतात माहितीये? जेव्हा त्यांची माप समान असतील. म्हणजे आता ABCचं माप समजा 40 अंश, अंशात मोजतो आपण. कोणाचं माप हे अंशात्मक असतं, अंशात सांगतो आपण, सेंटीमीटर मध्ये वगैरे नाही सांगत. मगाशी रेषाखंड होता, रेषाखंडाचं माप आपण सेंटीमीटर मध्ये सांगतो, रेषाखंडाची लांबी सेंटीमीटर मध्ये. पण कोणाचं माप सांगायचंय तर आपण बघा कोन मापक वापरतो आणि त्याच्यामध्ये अंशात माप दिलेलं असतं. मग दोन कोन एकरूप कधी होतात? एकरूप कोन कधी माहित आहे का मुलांना? जेव्हा दोन्ही कोनांची माप समान असतात. दोन कोनांची माप जेव्हा सारखी होतील ना, ABCचं पण माप 40 अंश आहे
आणि कोण PQRचं माप सुद्धा 40 अंश जेव्हा असेल, काही असू शकतं, म्हणजे 40-40 किंवा 50-50 असं काहीही असणार, तेव्हा तुम्हाला ते दोन कोण एकरूप आहेत असं तुम्ही म्हणू शकता. म्यूट करा सर्वांनी. जर माप हे एम आहे ना, एम एम म्हणजे माप, माप कोण एबीसी, माप कोण एबीसी किती आहे? 40 अंश आहे. माप कोण एसी म्हणजे एबीसीचं माप आणि PQRचं माप जेव्हा समान असेल तर तर आपण काय म्हणू शकतो की कोण एबीसी हा कोण PQR बरोबर एकरूप आहे. कोणांच्या एकरूपतेसाठी त्यांची माप समान असणं गरजेचं आहे. जसं रेषाखंडांच्या एकरूपतेसाठी त्यांची लांबी समान असणं गरजेचं आहे. मगाशी आपण कसं लिहिलं, दोन रेषाखंडांची लांबी समान जर असेल, जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा ते रेषाखंड एकरूप असतात. तसंच कोण एकरूप होण्यासाठी त्यांची माप समान असायला पाहिजे. माप म्हणजे अंशात्मक माप, जे आपण कंपासने मोजतो. जर कोण एबीसी आणि माप कोण एबीसी तर तुमचे जे कोण आहेत ते कोण एकरूप असतात, कोण एकरूप असतात. कळलं? त्यानंतर आपल्याला जे आपण 8वी-9वी मध्ये शिकलेलो आहोत ते आहे त्रिकोणांची एकरूपता. मुलांना हे समजणं खूप गरजेचं आहे. म्यूट करा, कोणीतरी अनम्यूट केलेला आहे. अविनाश साळुंखे सर, म्यूट करा प्लीज. अविनाश साळुंखे सर, म्यूट करा प्लीज. आता त्रिकोणांची एकरूपता काय असते बघा मुलांनो, हे आपल्याला खूप गरजेचं आहे कळणं. ब्रेक घ्यायचंय का? बोर झाले नाही ना? ऐकताय ना सगळेजण व्यवस्थित? त्रिकोणांची एकरूपता आपल्याला कळणं गरजेचं आहे. एकरूपता कळली की समरूपता पण कळेल आपल्याला. ठीक आहे? कारण आपला धडा समरूपता आहे, पण आधी त्रिकोणांची समरूपता आहे. पहिला जो धडा आपल्याला आहे त्या धड्याचं नाव समरूपता. म्हणजे कोणाची समरूपता? तर त्रिकोणांची समरूपता शिकायची आपल्याला पहिल्या धड्यामध्ये. पण त्रिकोणांची समरूपता शिकण्याआधी त्रिकोणांची एकरूपता शिकणं गरजेचं आहे. त्रिकोण, आता त्रिकोण आहे. आधी आपण रेषाखंडांची एकरूपता बघितली, मग कोणांची एकरूपता बघितली. आता आपल्याला त्रिकोणांची एकरूपता बघायची. त्रिकोण, त्रिकोण. आता हा एक त्रिकोण आहे एबीसी आणि मी दुसरा एक त्रिकोण काढते.
पी क्यू आर असे दोन त्रिकोण मी काढले. एबीसी आणि पी क्यू आर हे दोन त्रिकोण. आता त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय, तर त्रिकोण एकरूप होणं म्हणजे एकमेकांशी तंतोतंत जुळणं. म्हणजे हा एबीसी मी उचलून जर PQR वर ठेवला आणि तो बरोबर तंतोतंत जुळला, पण एक लक्षात ठेवायचं, जुळवताना ना बरोबर जुळवता ए समजा मी एबीसी घेतला आणि ए वर मी पी ठेवला, बी वर क्यू ठेवला आणि सी वर आर ठेवला तरच ते तंतोतंत जुळणार आहे. मी समजा एबीसी उचलला आणि त्याला थोडा फिरवला म्हणजे काय केला, मी काय केलं, पी वर ए ठेवायच्या ऐवजी मी पी वर सी ठेवला आणि क्यू वर मी समजा ए ठेवला आणि आर वर बी ठेवला, तर ते एकमेकांशी तंतोतंत जुळतील का? म्हणजे समजा बघा, हा हात आहे माझा, आता हा हातावर मी असा हात ठेवला तरच तंतोतंत, असा ठेवला उचलून, हा हात उचलून असाच ठेवला आडवा, तर तंतोतंत जुळणार आहे का? जुळेल का? नाही जुळणार मुलांना. कारण बरोबर त्या शिरोबिंदूला घेऊन दुसरा शिरोबिंदू जो त्याच्या बरोबर, आपण त्याला संगत शिरोबिंदू म्हणतो, संगत, त्या संगत शिरोबिंदूवर उचलून जर ठेवला तरच तो तंतोतंत जुळणार. म्हणजे हा एबीसी उचलून बरोबर उचलल्यानंतर ए जो आहे तो बरोबर पी वर आला पाहिजे, बी जो आहे तो क्यू वर आला पाहिजे आणि सी जो आहे तो आर वर आला पाहिजे. असं जर होत असेल तरच ते त्रिकोण एकरूप मिळणार आपल्याला. नाहीतर जर तो एबीसी जरी ते एकरूप आहेत पण तुम्ही फिरवून लावले एकमेकांवर, पी वर ए ठेवायच्या ऐवजी पी वर बी शिरोबिंदू ठेवला, फिरवला थोडा एबीसी आणि PQ वर ठेवायला गेले तर ते तंतोतंत जुळणार नाही. म्हणून त्रिकोणांची एकरूपता असण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्रिकोणांच्या एकरूपतेसाठी? तर बघा, त्रिकोणामध्ये एकूण 6 घटक असतात. कोणत्याही त्रिकोणामध्ये 6 घटक असतात. 3 बाजू, बघा जसं आता त्रिकोण एबीसीचं बघूया आपण. त्रिकोण एबीसी मध्ये 6 घटक कोणते कोणते आहेत, तर 3 बाजू कोणत्या आहेत त्रिकोण एबीसीच्या, तर एक बाजू आहे ही AB, बाजू AB, बाजू AB. त्यानंतर दुसरी बाजू आहे बाजू BC, बाजू BC. आणि तिसरी एक बाजू आहे बाजू AC. अशा 3 बाजू आहेत या त्रिकोणात आणि 3 बाजूंबरोबर 3 कोन सुद्धा आहेत. या त्रिकोणामध्ये 3 बाजू आणि 3 कोन आहेत. कोन कसे बघा, 3 कोन कोणते आहेत, तर एक हा कोन आहे, कोणता, हा ABC दिसतो, कोन दाखवतो थांबा तुम्हाला वेगळ्या रंगाने. आपण कोन बघूया कोणते. हा बघा, पहिला कोन हा आहे ABC, हा एक कोन आहे, कोन ABC. दुसरा कोन असा आहे, हा बघा असा असा ACB. एक ABC झाला, हा कोन ABC, त्याचं नाव कोन ABC. त्यानंतर दुसरा कोन कोणता आहे, ACB, इकडचा कोन ACB. आणि तिसरा कोन कोणता आहे, तिसरा जो आहे तो वरचा एच्या इथला कोन कोणता आहे, असा B, कोन BAC, कोन BAC. असे एकूण 6 घटक असतात. कोणत्याही त्रिकोणाला ना एकूण 6 घटक आहेत. 3 बाजू आणि 3 कोन असतात. काय असतात, 3 बाजू 3 कोन.
3 बाजू आणि 3 कोण एबीसी ला. एबीसीच्या या बाजू आहेत आणि 3 कोण आहेत त्रिकोण एबीसीच्या. बाजू एबी, बाजू बीसी, बाजू एसी, ही बाजू आहेत 3 आणि कोण कोणते आहेत? कोण एबीसी, कोण एसीबी आणि कोण बीएसी जो वरचा आहे कोण हा बीएसी असा. बीएसी असा कोण आहे जो इथला ए जवळचा कोण. तसेच 6 घटक या त्रिकोणात पण आहेत, पीक्यूआर मध्ये पण आहेत. बरोबर मुलांनो, ऐकताय ना सगळेजण? हे यायला पाहिजे आपल्याला. कळते का? कळते का? तुम्हाला कळतंय की नाही हे मला कसं कळणार? थम्सअप तर करा. मी कसं समजू की तुम्हाला कळतंय की नाही कळत? शिकायचं ना आपण समरूपता, एकरूपता, समरूपता. नमस्कार मॅडम. थम्सअप केला की मला कळतं. बर ठीक आहे. आता तुम्ही ऐकताय हे मला कळलं पाहिजे ना. बर आता 6 घटक आपण एबीसी चे लिहिले, तसेच 6 घटक पीक्यूआर चे पण आहेत. 6 घटक कोणते आहेत? 3 बाजू आणि 3 कोण. पीक्यूआर च्या 3 बाजू कोणत्या आहेत? बाजू पीक्यू पहिली बाजू, त्यानंतर दुसरी बाजू क्यूआर आणि तिसरी बाजू आहे पीआर. बाजू पीआर अशा 3 बाजू. आणि कोण कोणते आहेत बरं? तर एक कोण हा पीक्यूआर. 3 अक्षरी नाव लिहायचं कोणाचं. नेहमी कोणाचं नाव लिहिताना 3 अक्षरी किंवा 1 अक्षरी लिहिलं तरी चालेल, पण 3 अक्षरी लिहिण्याची सवय ठेवायची. कोण असा कोण बनतो ना एक असा असा, मग याचं नाव काय? कोण पीक्यूआर. त्यानंतर या बाजूचा दुसरा कोण इकडून पीआरक्यू जो आरच्या इथे बनतो, कोण पीआरक्यू. कोण पीआरक्यू. आणि तिसरा जो आहे तो पीच्या इथला वरचा असा कोण. पीच्या इथला जर नाव लिहायचंय तर पी मध्ये यायला पाहिजे. जिथे कोण तयार होतो तो शिरोबिंदू मध्ये, म्हणजे पी मध्ये. त्याचं नाव लिहिताना कोण क्यू पी आर असं लिहिण. पी मध्ये एक कोण पी जवळचा, एक कोण क्यू जवळचा आणि एक कोण आर जवळचा. ते शिरोबिंदू मध्ये आले पाहिजे. जसं मी पहिला नाव लिहिलं क्यूच्या इथला हा कोण, त्यानंतर आर जवळचा कोण आहे त्याचं नाव पी आर क्यू आहे. आणि तिसरा जो आहे तो कोण क्यू पी आर जो पी जवळचा आहे. आता हे 6 घटक आपण लिहिलेले आहेत. त्रिकोण जेव्हा एकरूप होतात ना मुलांनो, अनम्यूट नका करू, म्यूट करा. काही विचारायचं का प्रश्न? हा, तर जेव्हा त्रिकोण एकरूप असतात ना, एकरूप म्हणजे एबीसी जर उचलून मी पीक्यूआर वर ठेवते ना, तर याचा अर्थ काय असतो माहितीये मुलांनो, की बाजू एबी ही बाजू पीक्यू बरोबर एकरूप आहे. एबी आणि पीक्यू एकमेकांशी तंतोतंत जुळणार, म्हणजे ते दोन्ही एकरूप आहेत. त्यानंतर बाजू बीसी बाजू क्यूआर बरोबर एकरूप असणार, कारण बीसी वर जर क्यूआर वर जर मी बीसी ठेवली तर ती तंतोतंत जुळणार. आणि एसी पीआर बरोबर एकरूप असणार. म्हणजे सगळ्या बाजू ज्या संगत बाजू म्हणतो आपण त्याला, संगत म्हणजे काय, तर एबी बरोबर पीक्यूच एकरूप असणार. तुम्ही म्हणाल की बाजू एबी ही बाजू एबी, तर तसं नाही, कारण एबी ची जी संगत बाजू आहे दुसऱ्या त्रिकोणामध्ये ती पीक्यू आहे. त्यामुळे एबी ही पीक्यू बरोबरच एकरूप असणार. एबी क्यूआर किंवा एबी पीआर बरोबर एकरूप नसणार आहे. म्हणून संगती पण खूप महत्वाची आहे. संगत गोष्टी सांगता येणं गरजेचं आहे.
संगत संगत, जसं बाजू PQ ची AB ची संगत बाजू जी दुसऱ्या त्रिकोणात आहे, AB ला संगत असलेली ही PQ आहे. मग AB आणि PQ एकरूप असणार. BC ची संगत बाजू QR आणि AC ची संगत बाजू PR. म्हणजे जसं संगत बाजू असतात तसे संगत कोण सुद्धा असतात. जसं हा जो A जवळचा कोण आहे त्याचा संगत कोण इथे P च्या इथला आहे. त्यानंतर B जवळचा जो कोण आहे त्याचा संगत कोण इथं Q जवळ आहे. आणि C च्या इथला कोण जो आहे त्याचा संगत कोण R जवळचा आहे. मग हे पण संगत कोण एकरूप असतात. म्हणजे हा जो कोण A आहे त्याचं 3 अक्षरी नाव मी कसं लिहिणार? A चं कोण BAC, तो कोण BAC जो आहे तो कोणाबरोबर एकरूप असणार? संगत कोणाबरोबर? या त्रिकोणातल्या. कोण BAC चा संगत कोण या त्रिकोणामध्ये आहे? QPR, कारण इथे BAC आणि इथे कोण QPR, हे दोन्ही कोण एकरूप आहेत. त्यानंतर दुसरा संगत कोण B जवळचा, B जवळच्याचं 3 अक्षरी नाव कोण ABC आणि त्याच्याबरोबर एकरूप कोण जो आहे संगत कोण या त्रिकोणातला, दुसऱ्या त्रिकोणातला, तो आहे कोण PQR. हे कळतंय का मुलांना मी काय बोलते? जेव्हा दोन त्रिकोण, बघा दोन बहिणी जेव्हा जुळ्या दिसतात, जुळ्या होत असतात, तेव्हा त्यांचे सगळंच संगत घटक सारखे असतात की नाही? म्हणजे हाताचा आकार, हाताची उंची, म्हणजे एकीचा हाताचा आकार किंवा उंची ही दुसरीच्या हाताच्या आकार आणि उंची एवढीच असते की पाया एवढी असते तिच्या? नाही. हाताची उंची, एकीच्या हाताची उंची ही दुसरीच्या हाताच्या उंची एवढी असते. एकीचा चेहरा जर गोल आहे तर दुसरीचा चेहरा पण गोलच असतो. म्हणजे एका व्यक्तीचे जे घटक आहेत ते दुसऱ्या व्यक्तीच्या संगत घटकांशी, संगत घटक म्हणजे काय? तर चेहऱ्याचा आकार हा तिच्या चेहऱ्याच्या आकाराशी सारखा असणार. असं आहे का चेहऱ्याचा आकार आणि त्याच्याबरोबर पायाचा आकार सारखा असणार? असं नाही. मग संगत घटक एकरूप असणं म्हणजे काय? संगत कळले पाहिजे, संगत घटक कळले पाहिजेत. जसं AB बरोबर या त्रिकोणातला AB आहे ना, तर त्याच्याबरोबर दुसऱ्या त्रिकोणातला PQच असला पाहिजे एकरूप, कारण तीच संगती आहेत, त्याचप्रमाणे एकरूप आहेत. तसे जर ठेवले, AB वर PQ ठेवला, BC वर QR ठेवला, AC वर PR ठेवला, तरच ते तंतोतंत जुळतात. उलटे सुलटे ठेवून चालणार नाही. AB बाजूवर QR बाजू ठेवून चालणार नाही. मुलांना मी काय बोलते कळतं का? समजा क्या? समजा क्या? संगती काय? संगत घटक कळले पाहिजे. संगत हा, म्हणजे कोणत्या बाजूची संगत बाजू कोणती आहे दुसऱ्या त्रिकोणात ते आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. मग कोण ABC जो आहे तो ABC चा संगत कोण PQR आहे. ACB चा संगत कोण PRQ आहे आणि BAC चा संगत कोण QPR आहे. ACB बरोबर PRQ एकरूप असते, कारण ते संगत आहे. संगत कोण, या संगत कोणांच्या जोड्या लिहिल्या आम्ही दिसतात, या ज्या दिसतात या संगत कोणांच्या जोड्या लिहिल्या आम्ही. म्हणजे दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी एका त्रिकोणाचे 6 घटक हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 6 घटकांशी एकरूप असणं गरजेचं आहे. संगत हा शब्द खूप महत्वाचा आहे. कोणाबरोबर पण एकरूप नाही चालत. जी बाजू या त्रिकोणाची आहे तशीच बाजू दुसऱ्या त्रिकोणाची जिथे आहे तिथेच तुम्ही ती जुळवली पाहिजे. वेगळ्या ठिकाणी जुळवून चालणार नाही. म्हणून संगत घटक बोलणं फार महत्वाचं आहे. दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कोणतेही दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी एका त्रिकोणाचे जे 6 घटक आहेत, 6 घटक कोणते? 3 बाजू 3 कोण. एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत
6 घटकांशी जेव्हा एकरूप होतात तेव्हा आपण म्हणतो की ते 2 त्रिकोण एकरूप आहेत. त्रिकोण एकरूप होण्यासाठी एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी संगत घटकांशी दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 6 घटकांशी एकरूप होणं गरजेचं आहे, तरच ते 2 त्रिकोण एकरूप. कळलं? बघा, आपण जी आधी एकरूपता रेषाखंडांची एकरूपता सोपी आहे, कोणांची एकरूपता बोलणं सोपं आहे. रेषाखंड एकरूप कधी? जेव्हा दोघांची लांबी समान असेल, एक 5 सेंटीमीटरचा दुसरा पण 5 सेंटीमीटरचा, झाले ते एकरूप. कोणांची एकरूपता पण सोपी आहे सांगायला. कोण कधी एकरूप? जेव्हा एका कोणाचं माप आणि दुसऱ्या कोणाचं माप, दोन्ही कोणांची माप जेव्हा समान असतात, म्हणजे दोन्ही 50 अंश 50 अंशाचे असतील तर ते एकरूप झाले कोण. त्रिकोणांची एकरूपता कशी आहे? कारण त्रिकोणामध्ये एकूण 6 घटक आहेत ना, म्हणजे म्हणून ते 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 संगत घटकांशी एकरूप झाले ना की त्रिकोण पण एकरूप होतं. पण त्रिकोणाचे 6 घटक एकरूप होणं गरजेचं आहे दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी. एवढं कळलं मुलांनो? एकरूपता, त्रिकोणांची एकरूपता. त्रिकोणामध्ये किती घटक असतात एकूण? पुणेने दाखवा. 6. बरोबर. त्या 6 घटकांमध्ये कोणते 6 घटक? 3 बाजू आणि 3 असतात कोण. 3 बाजू आणि 3 कोण असतात. बरोबर. 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 6 घटकांशी जेव्हा एकरूप होतात तेव्हाच ते 2 त्रिकोण एकरूप होतात. कळलं? हे आपण 9वीला शिकलेलो आहोत, त्रिकोणांची एकरूपता. पण प्रत्येक वेळेला आपण 6 घटक एकरूप नाही दाखवत, म्हणून आपण 8वी 9वी मध्ये त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या शिकलेलो होतो. आठवते का मुलांनो? त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या. म्हणजे 6 घटक लागतात एकरूप, पण प्रत्येक वेळेला 6च्या 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नसते. कोणतेही 3 घटक एकरूप दाखवले ना की उरलेले 3 घटक आपोआप एकरूप होतात. म्हणजे आपण त्याच्यासाठी मग कसोट्या बनवलेल्या आहेत, अशा बाकोबा कसोटी. आठवते का? कोबाको कसोटी, बा कसोटी. अशा आपल्या. आणि एक कर्णभुजा कसोटी, ती फक्त काटकोन त्रिकोणासाठी आहे. आता ह्या कसोटी म्हणजे काय असते माहितीये? कसोट्या आपण खूप गोष्टींसाठी कसोट्या असतात. जसं आपण विभाज्यतेच्या पण कसोट्या शिकलो. 2ची कसोटी, 3ची विभाज्यतेची कसोटी. कसोट्या कशासाठी असतात? तर शॉर्टकट मध्ये आपल्याला एखादी गोष्ट जर टेस्ट असते, ती एक टेस्ट, कसोटी म्हणजे टेस्ट आहे, म्हणजे ती पार केली ना की आपल्याला जसं 2 ने भाग जातो की नाही, एखाद्या संख्येला 2 ने भाग जातो की नाही हे ओळखण्यासाठी 2ची कसोटी आपल्याकडे. म्हणजे भागाकार न करता आपण ओळखू शकतो की एखाद्या संख्येला 2 ने भाग जातो की नाही, मग ती 2ची कसोटी. तसंच त्रिकोण एकरूप होण्यासाठी सुद्धा कसोटी आहेत. म्हणजे खरं तर 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी 6 घटक एकरूप असणं गरजेचं आहे. एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी एकरूप असणं गरजेचं आहे. पण
कसोट्या काय सांगतात आपल्याला की 6च्या 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नाही. कोणतेही एका त्रिकोणाचे 3 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत घटकांशी तुम्ही दाखवले ना एकरूप, की उरलेले 3 घटक आहेत ते आपोआप एकरूप होतात. म्हणजे ते तुम्हाला एकरूप दाखवण्याची गरज नसते. म्हणून 6च्या 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नाही. कोणतेही 3 घटक दाखवा एकरूप, किंवा तुमचे त्रिकोण एकरूप होणार. बघा मुलांनो, गंमत कशी आहे. 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी खरं तर 6 घटक, 2 त्रिकोणांचे 6च्या 6 घटक एकरूप असणं गरजेचं आहे. पण कसोट्या काय सांगतात आपल्याला की एवढं मेहनत करू नका. 6च्या 6 घटक कुठे तुम्ही एकरूप दाखवत बसणार. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, गणिताने आपल्याला सोपं करून दिले. एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी एकरूप दाखवेपर्यंत आपला परीक्षेचा वेळ संपून जाईल. तरी आपण 6 घटक कोणते एकरूप आहेत याचे या 2 त्रिकोणाचे आपण शोधत बसू. मग गणिताने काय केलंय, आणखी तुमचं काम सोपं केलंय. 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत तुम्हाला. जर 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत तर काय करा, 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नाही. किती घटक एकरूप दाखवा, फक्त 6 मधले किती घटक एकरूप दाखवा, कोणतेही 3. मग त्या 3 मध्ये बाजू असू शकतात किंवा कोण, कोणते 3, 6 घटक कोणते, 3 बाजू 3 कोण. त्या 6चे 6 घटक एकरूप दाखवण्याऐवजी कोण संगत 3 घटकांशी एकरूप दाखवले की पुढचे 3 घटक आपल्याला एकरूप दाखवण्याची गरज नाही, ते आपोआपच एकरूप असतात. म्हणून कसोटी हे तुमचं काम सोपं करतं. आणि कसोटी काय करते, कशासाठी, जर ओळखायला सांगितलं की 2 त्रिकोण एकरूप आहे का, त्याच्यासाठी. म्हणजे आता मी समजा तुम्हाला एक आकृत्या देते बघा. भूमिती फारच इंटरेस्टिंग विषय आहे, पण कळला पाहिजे. ABC आणि दुसरा त्रिकोण आहे. ABC नको घेऊया ना, आपण वेगळं नाव घेऊया, LMN. आणि दुसरा त्रिकोण मी घेते असा घेते, XYZ. हा, या 2 आकृत्या बघा, तुम्हाला दिसतात का आकृत्या स्क्रीनवर. मुलांना नीट बघायचं. आता मला जर बघा, मी आकृत्या ज्या दिल्यात त्याच्यात 2 त्रिकोण आहेत आणि त्या 2 त्रिकोणांमध्ये जे सारखे घटक आहेत ना, एकरूप घटक आहेत ना, ते मी सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत. म्हणजे काय, ही बघा, ही जी LM आहे ना, LMN मधली LM आहे ना, त्रिकोण LMN मधली ही जी LM आहे ना, तिच्यावर मी एक रेषा दिली, एक रेषा ते दाखवले इथे बघा, एक रेषा. आणि तशीच रेषा मी या त्रिकोणात कोणती कुठे दाखवले, YZ साठी दाखवलेली. मग याचा अर्थ हे बघा, इथे पण मी एकच रेषेने खुणेने दाखवलं, एक रेषेने, आणि इथे पण एक रेषेने. याचा अर्थ काय आहे की LM ची बाजू आहे ना, LMN मधली LM बाजू ही XYZ त्रिकोणामध्ये YZ बरोबर एकरूप आहे, XY बरोबर एकरूप नाहीये. कारण मी LM आणि YZ सारख्या चिन्हाने दाखवले. तुम्हाला कळते का मुलांना? मग तुम्ही लिहिताना कसं लिहिणार, रेख LM जी आहे ना, ती कोणाबरोबर एकरूप आहे, तर रेख या त्रिकोणातल्या कोणाबरोबर एकरूप आहे, YZ बरोबर. कारण ते तिथे मी एकच रेषा दिल्या, याचा अर्थ ते एकरूप आहेत. बर, ही एक गोष्ट मला मिळाली, एकरूप एक गोष्ट मिळाली. मला 3 गोष्टी दाखवायच्या आहेत, कारण मी कसोटी वापरणार आहे आता.
पण मी कोणती कसोटी वापरणार आहे ते आपल्याला नंतर कळेल. बघा, पहिला घटक मला एकरूप मिळाला. आता दुसरा घटक कोणता एकरूप दिसतो? इथे बघा, इथे 2 चिन्हाने दाखवले. ही बाजू मी 2 चिन्हाने 2 रेषांनी दाखवले. तशीच या त्रिकोणात मी कोणती बाजू 2 रेषांनी दाखवले? ही. बरोबर आहे? इथे मी ही 2 चिन्हाने दाखवलेली आहे. कोणती बाजू मी या एलिमेंट मध्ये 2 चिन्हाने दाखवली आहे? रेख MN. मग रेख MN जी आहे या त्रिकोणामध्ये, ती या त्रिकोणात कोणाबरोबर सारखी एकरूप दिसते? तर XZ बरोबर एकरूप दिसते. रेख XZ. आणि तिसरी कोणती बाजू मला मिळाली एकरूप, जी 3 रेषांनी मी सारखी दाखवलेली, ती आहे ही बघा, रेख LN. 3 रेषांनी दाखवली. आणि तीच इथे किती रेषांनी? इथे कोणती दाखवली? XY. 3 रेषांनी दाखवली. याचा अर्थ LN आणि XY एकरूप आहे. रेख LN एकरूप रेख XY. आता इथे 3 बाजूंच्या जोड्या, मला संगत बाजूंच्या जोड्या एकरूप मिळाले. म्हणजे एलिमेंट मधल्या 3 बाजू या XYZ मधल्या 3 संगत बाजूंशी एकरूप आहेत. म्हणजे बाजूंच्या 3ही जोड्या मला एकरूप मिळालेल्या आहेत. खरं तर 6 घटक एकरूप दाखवायचे असतात, पण इथे मला कोनांच्या बाबतीत काहीच माहिती नाही दिली. आकृतीमध्ये मला कोनांबद्दल काहीच नाही दिलेलं आहे, पण मला बाजूंबद्दल दिलेलं आहे. 3 बाजू संगत बाजू मला सारख्या चिन्हाने दाखवलेल्या होत्या. मग मी एकरूप बाजूंच्या जोड्या लिहू शकते या आकृतीवर. मग त्याप्रमाणे मी लिहिल्या एकरूप कोण कोण आहेत. LM बरोबर YZ एकरूप आहे. MN बरोबर XZ एकरूप आहे. LN बरोबर XY एकरूप आहे. मग इथे जी कसोटी तुम्ही वापरणार, 3 घटक मला मिळाले, तर इथे जी कसोटी बनते ती बनते बाजू, ही बाजू. 3 बाजूच आहेत बघा त्रिकोणाच्या, कोण कोणताच नाहीये. बाजू, ही पण बाजू आणि ही सुद्धा बाजूंची जोडी. 3 सुद्धा बाजूंच्या जोड्या मला एकरूप मिळालेल्या आहेत. त्यामुळे बा या कसोटीनुसार, बा म्हणजे बाजू बाजू बाजू, या कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप होणार आहे. त्रिकोण कोणते 2 त्रिकोण एकरूप होणार? त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण. मुलांनो इकडे बघा आता पटकन, याचं नाव मी XYZ लिहू का, की दुसरं काय लिहायला लागेल? मी जर एकाचं नाव LMN लिहिते, याचं जर LMN लिहिते, तर L बरोबर X येणार का? नाही, Y. हा, L बरोबर Y येणार. M वर कोणता ठेवणार? M बरोबर काय येणार? YZ. हा, LM बरोबर YZ आहे, तर मी एलिमेंट त्रिकोणाचं, पहिल्या त्रिकोणाचं नाव जर एलिमेंट लिहिते ना, तर दुसऱ्या त्रिकोणाची संगती लिहिता आली पाहिजे. बघा, दुसऱ्या त्रिकोणाचं नाव XYZ लिहून चालणार नाही. का माहित आहे? कारण L बरोबर X नाहीच ठेवून चालणार. कारण इथे तुम्हाला जी बाजू LM बरोबर जी बाजू मिळाली ना एकरूप, ती XY नाहीये, ती YZ आहे. त्यामुळे तुम्ही त्रिकोणाची संगती लिहिताना व्यवस्थित लिहायची. LMN लिहिताय तर इथे जी संगती, कारण LM बाजू जी आहे ना, ही बाजू, ती बाजू इथे एकरूप आहे, YZ बरोबर एकरूप आहे. मग जर तुमचं इथे LM आलंय तर तुमचं इथे YZ असं, YZX असं त्रिकोणाचं नाव येणार. मग तुमच्या बरोबर येणार बघा जोड्या, मग तुमची नावं बरोबर येणार. LM बरोबर YZ, ही पहिली जोडी.
त्यानंतर mn बरोबर काय येणार इथे zx, ते पण बरोबर आले. mn बरोबर zx. आणि तिसरी बाजू ln आहे. ln बरोबर yx, तर ln बरोबर yx, ही पण जोडी बरोबर आहे. जर तुम्ही इथे लक्षात घ्या मुलांना, जर तुम्ही इथे xyz लिहिलं ना तर चुकणार. काय चुकणार बघा. lm बरोबर xy एकरूपच नाहीये, त्यामुळे lm बरोबर xy येणारच नाही इथे. lm बरोबर तर yz एकरूप आहे, मग lm बरोबर xy लिहून चालणारच नाही. lm बरोबर इथे yz आलं पाहिजे, mn बरोबर zx आलं पाहिजे. म्हणून तुम्ही त्रिकोणाचा संगती लिहिताना पण महत्वाची आहे. आपण आता 10वीला आलो, आपल्याला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, संगती वगैरे लिहिता आली पाहिजे. त्यामुळे संगती लिहिताना त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण XYZ नाही लिहायचं, YZX असं लिहिता यायला पाहिजे. आणि कसोटी कोणती वापरली आपण? कसोटी वापरली बाजू 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 कसोटी. असं सेम मी एक गणित देते, ते तुम्ही सोडवायचं. कसोटी पण सेम आहे, फक्त त्रिकोणाची नावं वेगळी असतात. पटकन लिहून घ्या, 2 मिनिटं राहिलेत आपल्याला. वहीवर लिहून घ्यायचं आणि ते सोडवणार का? हो सोडवणार ना मुलांना? हो मॅडम. ठीक आहे. आणि आणखी एक असं तुम्हाला एक हो मॅडम. ही आकृती काढा वहीवर आणि त्याच्यामध्ये कोणत्या संगत बाजू एकरूप आहेत त्या लिहायच्या, कसोटी लिहायची आणि त्रिकोणांची संगती बरोबर लिहायची. कोणत्या ह्या त्रिकोणाचं नाव आणि या त्रिकोणाचं नाव कोणतं संगती बरोबर त्रिकोणांची लिहिता आली पाहिजे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. हा आज एवढाच होमवर्क आहे. इथे संगत बाजूंच्या जोड्या लिहायच्या, कसोटी लिहायची आणि त्रिकोणांची संगती लिहायची बरोबर, 3 शिरोबिंदूंची. लिहिलं सगळ्यांनी? नाही लिहिलं का? 1 मिनिट. हे बघ, आकृती काढा पटकन आणि हे जसं मी लिहिलं आधीच सेम असंच लिहायचं. बाजूंच्या जोड्या कोणत्या कोणत्या एकरूप आहेत त्या लिहायच्या, कसोटी लिहायची आणि त्रिकोणाचं नाव लिहायचं. झालं लिहून सगळ्यांचं? आपण आज काय काय शिकलो? आपण एकरूपता शिकतोय. एकरूपता, खरं तर आपल्याला समरूपता शिकायचं आहे, पण त्याच्यात आधी एकरूपता माहित असणं गरजेचं आहे. म्हणून ठीक आहे, पुढच्या वेळेपासून आपण समरूपता सुरू करू. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. गुड बाय सगळ्यांना. बाय.